पुसदमध्ये सत्तेचा माज की कायदा धाब्यावर. नगरसेविकेच्या पतीची आरोग्य अधिकाऱ्याला घाणेरडी शिवीगाळ. पुसद शहरात आज एक संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. एक ऑडिओ क्लिप ज्यामुळे अक्षरशः वातावरण तापले आहे. पुसद नगर परिषद प्रभाग क्रमांक 11 मधील नगरसेविकेच्या पतीकडून नगर परिषद आरोग्य विभागातील अधिकाऱ्याला फोनवरून केलेली शिवीगाळ आणि शेवटी लावलेली दमदाटी आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरली आहे. सुरुवातीला अगदी साध्या पद्धतीने आजचा प्रोग्राम काय असा प्रश्न विचारत सुरू झालेलं संभाषण काही क्षणांतच बेशिस्त आणि आक्रमक वळण घेतं आणि त्यानंतर ऐकू येते ती सलग, घाणेरडी आणि अपमानास्पद भाषा. अधिकाऱ्याने शांतपणे उत्तर देत परिस्थिती सावरायचा प्रयत्न केला. शिव्या का देता असा प्रश्नही विचारला, पण त्यानंतरही समोरून येणारा सूर अधिकच चढत जातो. वारंवार ऑफिसला या अशी हाक देत दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि शेवटी तू येत नाही का असा थेट सवाल. या सर्वातून संभाषण केवळ वाद न राहता धाक दाखवण्याकडे झुकल्याची भावना व्यक्त होत आहे. या ऑडिओमुळे आता केवळ एका घटनेची चर्चा नाही, तर पुसदमध्ये पतिराज संस्कृतीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पदावर नगरसेविका असताना त्यांच्या पतीकडूनच प्रत्यक्ष व्यवहार होत आहेत का? प्रशासनाशी संवाद साधताना अधिकृत अधिकार नसलेल्या व्यक्तीकडून असा हस्तक्षेप होणे कितपत योग्य? असे प्रश्न नागरिकांमधून जोर धरत आहेत. कायद्याच्या चौकटीत पाहता निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचे अधिकार वैयक्तिक असतात, त्यांच्या कुटुंबियांना अधिकृत अधिकार नसतो. अशा परिस्थितीत शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधताना दबाव, अडथळा किंवा अपमानास्पद भाषा वापरली गेल्यास भारतीय न्यायसंहितेच्या काही तरतुदींन्वये कारवाई शक्य आहे. महत्त्वाचे म्हणजे पतिराज या विषयासंदर्भात शासनाने सुद्धा कठोर पावले उचलली असून हस्तक्षेप केल्यास थेट कारवाई आणि पदसुद्धा जाऊ शकते. याशिवाय महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियमांनुसार निवडून आलेल्या सदस्यांच्या कुटुंबियांनी प्रशासनात हस्तक्षेप करणे ही बाब गंभीर शिस्तभंग म्हणूनही पाहिली जाऊ शकते. आज घडलेल्या या विषयासंदर्भात वरिष्ठांमार्फत नेमकी काय कारवाई करण्यात येते? प्रशासन या प्रकरणाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणार का, की हा प्रकार दडपला जाणार? याकडे सर्व पुसदकरांचे लक्ष लागले आहेत. हॅलो सर. हॅलो. हा सर. आजचा प्रोग्राम काय? आजचा प्रोग्राम 11 नंबरमध्ये टाकतो म्हणे कलोसे सर. तुमच्या मायचा तुम्ही का आम्हाला चुत्या समजायले का कुत्र्या? तू ये बरं ऑफिसला आणि कलोशे दोघं ऑफिसला आहे. शिवा का द्यायला सर तुम्ही ऑफिसला दोघं का? त्याच्या बच्चे हो दोघे पण. तर या ऑफिसला दोघे नाही येत. तू येत नाही का?